मंडळी मी बघा आता सर्व घेऊन आलो आहे. हे बघा इकडे आणले कांदा भजी, ह्याच्यात आहे हे आहे पनीर चिली, ह्याच्यात व्हेज आहे तवा पुलाव आणला आहे, ते सँडविच आहे, ते आईस्क्रीम पण आणलं आहे बघा. ह्या प्रसाद आहे, ह्याला साई मंदिरात गेलो होतो ना तिकडचा प्रसाद आहे. तर आज जरा वेगळा व्हिडिओ बनवायचा आहे थोडा, तर तो थोडा चॅलेंजचा असणार आहे व्हिडिओ. तर ही कल्पना आली, आयडिया आली ममताच्या डोक्यामध्ये, ते आपण असा व्हिडिओ बनवूया. खूप जणांनी सांगितलं होतं बनवायला मला. हां, तर आज जरा मी वेगळा चॅलेंज घेणार आहोत जरा. हे बघा, तर हे जे चॅलेंज आहे याच्यामध्ये आम्हाला हे सर्व संपवायचं असेल. किती वेळात म्हणता ते आम्ही ठरवू, आता तुम्हाला रिव्हील करू किती वेळात ते. ममता आधी सगळं काढून घेते बघा. ममता रील बनवत होती, मी गेलो होतो तेव्हा. आता आईस्क्रीम आणलेली, भजी आणलेली आहे, मस्त रायता पापड घेऊन तर वेगळ्या प्रकारचं थोडं हे घेणार होतं मी. असं सर्व आणलेलं आहे. तर आता मला चेतन काढून देणार आहे मी किती खाणार आहे आणि किती वेळामध्ये खाणार आहे ते मला चेतन सांगणार आहे. हा असा मस्त गरम गरम आणलेला आहे तवा पुलाव. हे सर्व आहे बघा, अशा प्रकारे सर्व आणलेलं आहे. चेतन मला काढून दे किती खायचं आणि किती वेळात काय काय खायचं ते पण मला सांगायचं असतं सर्व. ठीक आहे. आणि हे आहे आईस्क्रीम पण आणलंय चेतन इकडे बघा. आणि हा आहे मस्त पैकी देवाचा प्रसाद आहे बघा. वाव, क्या बात आहे. चला, आणि इकडे आणली भजी. तर अशा प्रकारे सर्वांचं आणलेलं आहे. क्लिक करायचं. थांब थांब थांब. तर मंडळी आता कॉम्पिटिशन असं आहे की एवढे जे पदार्थ आणले आहेत ते मी ममताला आता काढून देणार आहे आणि तेवढे पदार्थ तिने त्या वेळेमध्ये संपवले पाहिजे. तर हे कॉम्पिटिशन आहे. रेडी आहे ममता तू कॉम्पिटिशनला? आणि ते संपवायचे आहेत तिला 10 मिनिटामध्ये. 10 मिनिटामध्ये मी जेवढे पदार्थ देईल तेवढे तुला संपवायचे आहेत. आणि जर ही कॉम्पिटिशन तू पार केलीस तुम्हाला काय मिळणार आहे तर तुला माझ्याकडून गिफ्ट मिळणार. ओके, काय गिफ्ट मिळणार ते पण सांग सर. आहे की नाही, काय गिफ्ट देणार आहे? गिफ्ट ऍक्च्युली आणलं नाहीये, तर त्याच्यामुळे मी ममताला 1000 रुपीज देणार. त्याच्यामध्ये तिची पाहिजे ते गिफ्ट घेऊ शकते. ओके, चला. तर कॉम्पिटिशन एक्सेप्ट. हो, येस, स्टार्ट करूया. कॉम्पिटिशनला स्टार्ट. आता मी ममताला पदार्थ देतो. फर्स्ट पदार्थ आहे बघा भजी. भजी ना, पहिलं ते चिली द्या. ठीक आहे, फर्स्ट चिली देतो. चिलीमध्ये बघा टोटल असे 10 पीस आहेत. आता ममताला मी त्याच्यातले मिनिटं लावायची आहेत अजून, ते तर मला वाढतोय. 3 पीस दिलेत मी. हे बघा. ओके, बस बस. 3 पीस दिले. त्याच्यानं सँडविच आहे. सँडविच मधले मी तिला 2 पीस देतोय. आणि भजीचा 1च पीस देतोय. आणि आता राहिला आहे ते राईस. हा बघा, तवा पुलाव आहे. तर ह्या तवा पुलावमध्ये मी तिला राईस वाढून देतोय, तेवढा तिने संपवायचा आहे. बापरे, होईल तर 10 मिनिटामध्ये. होईल तर 10 मिनिटामध्ये. हे पण आहे सर्व. तर हे मोठं संपवायचं 10 मिनिटामध्ये. असं आहे कॉम्पिटिशन. तर बघूया कोणता संपवते का. तोपर्यंत मी तिला रायता पण घालतो जरा. कॉम्पिटिशनला सुरुवात करूया. तर आता वाजले आहेत, तुम्हाला दाखवतो घड्याळात. वाजले आहेत बघा, 10 वाजले आहेत. 10 वाजून 2 मिनिटं झाली आहेत. कधीपर्यंत मला स्टार्ट करायचं आहे? 10 वाजून 2 नको, 5 वगैरे. ठीक आहे, या घड्यात 10:05 झाले. वरच्या घड्यात चालेल, म्हणजे 10:15 पर्यंत. सव्वा 10. चला कॉम्पिटिशनला स्टार्ट करतो. 1 2 3 स्टार्ट. मी काय खाते ते पण त्याला दाखवतो. येस, ममताने सुरुवात केली आता खायला. दिसत असेल तुम्हाला. मग ममता फास्ट होईल ना, मग कॉम्पिटिशन हरणार तू. आम्ही तिला तोपर्यंत रायता देतो काढून. खाण्यामध्ये खूप स्लो आहे, माहिती ना. मला वाटतं तू कॉम्पिटिशन जिंकशील असा माझा अंदाज आहे. मी याच्यामध्ये क्वांटिटी वाढू पण शकतो का. चल फटाफट. अशा प्रकारे 1 मिनिट होत आला आहे मंडळी. जेव्हा स्टार्ट केला तेव्हा 6 वरती काटा होता, आता परत 6 वरती आलाय. मी ते मोठ्या वेळात लक्ष देतोय. मग फटाफट म्हणता. चला मी रायता इथे ममताला काढून देतो. वेगळं कॉम्पिटिशन करूया. एकदा आपण व्यवस्थित ते रायता पण काढला आहे. रायता पण संपवायचं, तेवढा रायता घेऊ. आणि पापड थोडा फटाफट थोडा एक लाईन होतं. चला फटाफट. तुमच्याकडे काय झालं आहे? 2 मिनिटं झाली आहेत. कम ऑन. किती 1 किती 2 किती 3 किती 4
आता सुना करा. फिटिंग झालं का? चला उद्या 3 मिनिटं झाली. 3 मिनिटं झाली. चला फटाफट. किती वेळ? आम्ही मला आता नंतर किती संपवले ते. थोडंसं चांगलं दिसेल मला. आता दिसत असेल तुम्हाला बहुतेक. हे बघा ममताने एवढं संपवलं आहे. वा ममता काय मंडळी 5 मिनिटं कंप्लीट झाली आहेच. उरले फक्त 5 मिनिटं. पण अजून एक टाळू शकता कारण गाडीला मला एक बाकी असेल. किती नंबर काय वाटतं मंडळी? ममता जिंकत काय कॉम्पिटिशन? मला वाटतं जिंकू शकते ममता, फक्त तिने थोडा प्रयत्न करायला पाहिजे. एवढं फास्ट नाही करून मला गिफ्ट जाणार मग. अरे मला गिफ्ट चालले तरी ममता काहीतरी तू करशील मला गिफ्ट नको, पण फास्ट नाही देऊ शकत. अशा प्रकारे 6 मिनिटं झाले मंडळी. फक्त 4 मिनिटं राहिले आता. खूप फास्ट ठेवले मी. तरी पण ममताने संपवलं असं नाही, असं नाही भरपूर संपवलं आणि बघतोय ना. खूप लागले 10 मिनिटं देत होतो. मी जर कॉम्पिटिशन मध्ये असतं तर मी संपवलं असतंच. नक्की. मग नंतर याची कॉम्पिटिशन लावूया का? तुमचं काय बघते लावायची का बघ कॉम्पिटिशन? स्लो आहे. तुझी पण लावूया. ठीक आहे चालेल. मी पण कॉम्पिटिशन मध्ये उतरायला तयार आहे. तर 7 मिनिटं होते त्यात ममता. ते तर हरला तर ते 1000 रुपये मला देणार. अशी कॉम्पिटिशन लावूया. जिंकला तू घे. ठीक आहे चालेल. मान्य मला कॉम्पिटिशन. ठीक आहे आता ममता तुझे बघा तसं लोकं पैसे मिळवणार. 7 मिनिटं कंप्लीट झाली. तरी मी अजून 1 मिनिटं वाढवलं त्याच्यासाठी. तर 7 मिनिटं कंप्लीट झाले तर 3 मिनिटं राहिले. पाणी प्यायला आहे. पाणी पिऊ शकते. स्लोली स्लोली स्लोली. जेव्हा फास्टली फास्टली फास्टली. नाही म्हणता. खाली तर पाच नाही देऊ शकत. सांगितलं होतं चॅलेंज देऊया. हे तरी चॅलेंज बघूया. काहीतरी वेगळं चॅलेंज. 2-3 महिने आधी चॅलेंज होतं आणि मला अचानक दिलं. चलो बाहेर जाऊन चॅलेंज देण्यापेक्षा घरच्या घरीच आपण चॅलेंज देऊया. तर शेवटचे काही सेकंद. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3, टिक टिक 4, टिक टिक 5, संपलं. 6, टिक टिक 7, टिक टिक 8, टिक टिक 9 and 10. लिमिट इज ओव्हर. अशा प्रकारे मोठ्या कॉम्पिटिशन मध्ये 1000 रुपये गेले. नाही पण तिने चांगल्यापैकी हे केलं कॉम्पिटिशन. तुम्हाला दाखवलं तिने बहुतेक संपवलं जेवढं मी दिलं होतं ते. एवढं फास्ट नाही जेवत. एवढं स्पीड पण नाहीये. मला खरं कोणी चॅलेंज दिलं ना हे जेवायचं मी आयुष्यात कधी स्वीकारणार नाही. मला माहिती सांगते. जे काय असेल पैसे तो काय म्हणतात ना असेल कोणी लावले मी त्याचं त्याला रिटर्न करेन. पण मला खाण्याच्या बाबतीत फक्त काय नको. तरी पण मी ममताला गिफ्ट देणारच. कारण कसं आहे ममताने एवढं चॅलेंज एक्सेप्ट केलं आणि इथपर्यंत तरी तिने कम्प्लीट केलाय. त्यामुळे त्याबद्दल गिफ्ट मिळणारच ममताला नक्कीच. तर तुम्हाला कॉम्पिटिशन कसं वाटलं म्हणजे तुम्ही पण सांगा नक्की. बोलो आम्ही काहीतरी बोलो वेगळं जरा आपण ट्राय करूया. आम्हाला सजेशन पण आल्या होत्या काही म्हणजे आपले सबस्क्रायबरचे. ते बोलायचे की तुम्ही काहीतरी चॅलेंज घ्या असं. म्हणून आम्ही हे जरा चॅलेंज केलं काहीतरी वेगळं असं. तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि आता माझं झालं आता ह्याचं बघा. हा किती वेळ जेवतो ते. हे असंच चॅलेंज आहे. असं पण ममताला मी गिफ्ट देणारच आहे. पण असं चॅलेंज आता ममता देते तर मी स्वीकारतोय. तर बघा ममता किती वाढते मला आणि मी किती वेळ संपवतो. ममता परफेक्ट टाइम लावा माझं. जेव घे ना वाढून. ठीक आहे थांबा मी वाढून घेतो तोपर्यंत. मी सांगणार तेवढं घ्यायचं तू वाढ. अच्छा ठीक आहे चालेल. मी सांगणार तुला तेवढं वाढून घ्यायचं. पण रायता जरा जास्त वाढायला लागेल. मला दे. अच्छा
मंडळी हे बघा ममताने हे मला चॅलेंज दिलं. मी चेतनला हे बघा वाढलं आहे बघा, हे सर्व वाढलेलं आहे. इथे भजी दिली आहे, त्यानंतर इकडे सँडविच आहे, त्यानंतर इथे बघा पनीर चिली दिली आहे आणि हा राईस चेतनला दिलाय. याने पण संपवायचं आहे 8 मिनिटांमध्ये हे सर्व. 8 ह्याची 2 मिनिटं कमी करणार आहे मी कारण ह्यांचा घास मोठा असतो म्हणून. काय बोलते? आपला छोटा असतो म्हणून. चला ठीक आहे चालेल. तर आता हा राईस इकडे ठेवून दे, ते तिकडे सरकव. ठीक आहे, चला लेट्स गो. करा आता टायमिंग स्टार्ट कर. टायमिंग लावते मी. ठीक आहे, तिथे हा राईस खायचा आहे आणि हे सर्व संपवायचं आहे. मध्ये पाणी देऊ शकता ना? हा पाणी देऊ शकतो. हे घे पाणी. जाऊ दे. तिकडे ठेव त्या बाजूला. लागलं तर लगेच तुला ठसका वगैरे. ठीक आहे. ठीक आहे, तर आता बघा चालू करायचे बघा. 10-20 झालेत. ओके. तर 10-20 झाले. चला स्टार्ट स्टार्ट. मंडळी. बघा मला वाटतो ना बघा बोलत नाहीये बापरे. 8 मिनिटात येतात. मी माझं अजून जेवायचंच राहिले ताटात. हे बघा बापरे, संपवतो का अजून का चावून का कॉम्पिटिशन. अजून का कॉम्पिटिशन मध्ये असं खायचं असतं. चला टिक 1. टायमिंग बरोबर काढून घ्या. लोक फास्ट टायमिंग लक्ष आहे मला. किती वेळा होतं? 2 मिनिटं लागतात. हो, 1 मिनिट. खाल्लंय बघा. 1 मिनिट ना. आता कसं फास्ट जेवलं असतो चेतन? मी रोज स्लो जेवत असतो. कॉम्पिटिशन आहे ना. 1000 रुपये ठेवायचे द्यायचे नाहीत मला म्हणून सगळे आटापिटा चालू द्या. विचार करा, 1000 रुपये देने का नहीं है. लवकर 3 मिनिटं झाली. बापरे. खरं 3 मिनिटं झाले होता. हो. कमी करू. 8 मिनिटं आहे, 10 मिनिटं नाही तुला. मला वाटतं 2 मिनिटं झाली. तू घड्याळ ठेव. अजून 2 मिनिटं. चल, मला. गुड गुड गुड. Keep it on. Keep it up. Keep it up. छान झाले. तू मस्त गाडी टाक. तिथे खाली. हे काही चॅलेंज करू शकतो. अरे दा. मी पण फर्स्ट टाइम असं चॅलेंज घेतलं आहे. कधी गेलो नाही मी त्याच्यावर. त्याने माझ्यासाठी हे सर्व केलं होतं. हटालो. तू स्वतः जिंकणार आहे का? पाणी पिणं. पैसे वाचवतोय. तू बोलू नकोस. खाताना बोलायचं आहे. लवकर 5 मिनिटं झाली. 3 मिनिटं बाकी आहेत तुझ्या डान्स सांगते वीक. चला लवकर 5 मिनिटं झालेली आहेत. ओनली 3 मिनिटंच आहेत. रायता राहिलं तरी चालेल पण बाकीचं संपवायचं 3 मिनिटांमध्ये. सहावर काटाला ना तो ती संपणार आहे ना चेतन टाइम आधी सांगते मी. हो नाही बापरे. 1 2 3 4 5 टाइम आउट. 1000 रुपये गया है. नाही पण खरं सांगते मी. मला म्हणजे मी पहिल्यांदा एवढं संपवलंय. खरं सांगते या माणसाने आज म्हणतात ना लग्न झाल्यापासून फर्स्ट टाइम एवढा फास्ट जेवलाय चेतन आणि त्या चेतनने एवढं सर्व संपवलेलं आहे. रिअली सांगते मी तुम्हाला. बघा एवढंच ठेवलंय चेतनने. नाही मी असं पण गिफ्ट देणार होतं ममताला. हे बघा सगळं खाल्लंय त्याने. ऑलमोस्ट खाल्लंय बघा. कॉम्पिटिशन स्वरूपाने घेतलं. काहीच ठेवलं नाही. सर्व खाल्लेलं आहे. फक्त पनीर राहिलाय अर्धा. 1 ग्लास राईस राहिलाय. बाकी काहीच आणि मला नाही. सवय आहे की पाणी पण जास्त प्यायची जेवताना. रायता वगैरे ठीक आहे हरकत नाही. पण वा 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 तू जिंकलास येतं. थँक्यू. पैसे नाही दिले चालेल मला. तू काय थँक्यू. लगेच तर पाहिजेत पैसे. नाही मी देणार गिफ्ट. तर आमच्या आई पण आई बसले. आई बसले जेवायला. आई हसते. आई बोलते की चेतनचा स्पीड वाढलाय. म्हणजे फर्स्ट टाइम मी असं चॅलेंज स्वतः स्वीकारून असं म्हणजे खाल्लं असेल. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आमचा नक्की सांगा तुम्ही. आणि हे बघा एवढं शिल्लक आहे. हे बघा पनीरची शिल्लक आहे अजून एवढी. चेतनलाच खायला देणार आहे. बाकी झालेला आहे. चला
ठीक आहे मंडळी, या सर्वांनी पण जेवण तर मंडळी हा जर तुम्हाला आवडला असेल आजचा चॅलेंज वाला व्हिडिओ छोटासा घरगुती तर नक्की कमेंट मध्ये मला कळवा की कसा वाटतोय, आम्ही कसं व्यवस्थित बनवलंय का. जर कॅमेरा सेट व्यवस्थित झाला नाहीये पण प्लीज तुम्ही समजून घ्या आणि सर्व समजून घ्यालच अशी मी काय म्हणते अशा वागते आहे की नाही. तर व्हिडिओला लाईक करा. तर मंडळी आता चॅलेंज पूर्ण झाला आहे आणि आता वेळ आली आहे खऱ्या अर्थाने कोण जिंकलेला आहे त्याला बक्षीस मिळणार आहे. तर बघू आता कोण जिंकले आणि कोण हरले चेतनच सांगेल. आणि अनामिका इकडे बघा बसली कशी माझ्या खांद्यावर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फर्स्ट टाइम असं काहीतरी चॅलेंज आम्ही केलेलं आहे आणि मी तर पहिल्यांदा जेवले एवढ्या फास्टमध्ये मी कधी जेवत नाही. जेवण वगैरे झाले सर्व आवरलं आम्ही. आणि आता इकडे बघा साहेब बसले जरा पैसे घेऊन हातामध्ये विचार करतात 500 देऊ का 1000 देऊ विचार चालू आहे त्यांचा. ठरला होता त्याप्रमाणे चेहरा बघा कसा झाला ममता जिंकले त्याच्यामुळे ममताला गिफ्ट त्याचा हसत हसत दे ना बरं वाटेल ते जास्त. ममताला गिफ्ट माझ्याकडे. चेतन आज भरपूर काम केले बघा त्यामुळे चेहरा बघा चेतन कसं झालं पाहिजे एकदम आहे की नाही एकदम असं वाटतंय. मला असं वाटतं लाईटमुळे वगैरे तसं दिसत असेल बहुतेक. तर अशा रीतीने आमचा चॅलेंज तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता वेळ आली आहे मी चॅलेंज जिंकल्याबद्दल म्हणजे तसं मी पण हरलेच आहे पण मी डोकं लावलं म्हणून मला हे पैसे मिळतात माहिती आहे का. असं डोकं लावायचं नाही असं पण गिफ्ट देणारच होतो ममताला. तर मग आता गिफ्ट नाही देणार तुम्हाला 1000 रुपये दिल्यावर गिफ्ट देणार ना आयदर ह्याच्यातून किंवा मग तो बघू पण देणार गिफ्ट देणार. ओके चालेल. चला आता अशा रीतीने मला मस्त 1000 रुपीज मिळालेले आहेत आणि असेच नवीन नवीन चॅलेंज मी एक्सेप्ट करेन आणि तुम्ही पण असं मध्ये मध्ये काय काय चॅलेंज देत राहा आवडेल मला सुद्धा आहे की नाही. तुम्ही पण सजेस्ट करत राहा अजून काय असं असेल तुमच्यामध्ये की अजून काय करू शकतो आम्ही असा व्हिडिओमध्ये वेगळा नाही. हे आम्हाला सजेस्ट केलं होतं म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवला होता पण आता नव्हतं आमच्या डोक्यात. हे मी कधी माहितीये का गणपती वगैरे होते ना त्यावेळेला आम्हाला हे करायचं होतं त्यानंतर वगैरे ऑक्टोबरच्या दरम्यान वगैरे. पण ते आता किती बघा आम्ही कधी बनवते बघा हा व्हिडिओ आणि चेतनच्या लगेच आज लक्षात आलं चेतननी तसं सर्व केलं मॅनेज असं झालं ते आहे की नाही. तर चला आता कॅमेरा तू पकड कारण उजव्या हातात पैसे घेते ना आहे की नाही डाव्या हातात नको पैसे घ्यायला. तर अशा रीतीने हे बघा अशा रीतीने मला 1000 रुपीज मिळालेले आहेत. चेतन फोटो काढतो आहे तर थँक्यू सो मच चेतन. 1000 रुपीज मिळालेले आहे त्याबद्दल मी आज खूप आनंदी आहे आणि मस्त मला खायला पण मिळालेलं आहे. कसा वाटला व्हिडिओ सगळ्यांनी सांगा नक्की. मला तर खूप चांगला वाटला कारण मला दोन्ही बाजून फायदा झाला. एक म्हणजे मला जेवण करायला लागलं नाही दुसरी गोष्ट म्हणजे मी हरले होते तरी पण 1000 रुपये जिंकले आहे. बघा ज्याने चॅलेंज मला हे केलं होतं की नाही बघा त्याच्यावर बघा कशी मिळाली बघा. तर असं त्याला काही असो पण खूप मजा आली आणि मला चेतन जरी पैसे दिले असते तरी मला असं वाटतं की मला नको ते पैसे चेतन तूच ठेव असं मला ते वाटतं. तर अशा रीतीने हे पैसे मी चेतनच देते आहे कारण मला नको पैसे मी पैसे घेऊन काय करणार तुम्हाला खरं सांगू मी कधी ना पैसे कधी घेत नाही तुम्हाला खरं सांगते. आणि जर व्हिडिओ तरी मी म्हणते ना मला सुपर चॅट करा मला हे करा ते करा असं मी सांगत असते पण म्हणजे कसं म्हणतात बोलायचं असतं म्हणून मी बोलते पण मनीसाठी मी कधीच हवरी नाही आहे आणि आयुष्यात नसेल कधी पण कारण पैसे हातात असले ना खूप जोखमीचं काम असतं त्यापेक्षा इकडेच दिलेले बरे आणि हे पैसे तुम्हीच खर्च करा मी नाही करणार. गिफ्ट घेऊ मग तुझ्यासाठी. ठीक आहे चालेल तर चला मंडळी बाय. आणि इकडे बघा फायनली हे बघा काय चाललंय बघा चेतन सुद्धा आता जरा मी अजून 11:30 आणि आईस्क्रीम मध्ये सुचलंय ह्याला मी म्हटलं तू उद्या खाईन दुपारी वगैरे बघा जाऊ तर मी पूर्ण चेंज केलंय आणि इकडे बघा याचं काय चालू आहे बघा. तर या सर्वांनी आईस्क्रीम खायला तुम्ही सुद्धा या सर्वांनी मंडळी कमेंट करा शेअर करा आणि हाईप पण द्या. येस हाईप द्यायला विसरू नका सर्वांनी लाईव्हला या उद्यापासून. आणि आता मी व्हिडिओ आता मोठा होतोय म्हणून आता इकडे व्हिडिओ एंड करते आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक कमेंट जरूर करा आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. मग अनामिका ब्लॉग्स आणि कोकणी ब्लॉग शेअर करा. चलो बाय मंडळी सी यू भेटू आपण पुन्हा एकदा पुढच्या ब्लॉग मध्ये मस्त आहे की नाही. या जेवायला मंडळी. या जेवायला मंडळी. बाय बाय. बाय लव्ह यू गाईज. लव्ह यू बाय.